नमस्कार. PM किसान सन्मान निधी योजना 21 हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट. या शेतकऱ्यांना 2,000 रुपये नाही मिळणार. देशभरातील कोट्यवधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान 21 हप्त्याची वाट पाहत आहे. सरकार दिवाळीच्या आधी 2,000 रुपये जाहीर करेल अशी आशा होती शेतकऱ्यांना, पण आता अद्याप सरकारकडून काहीच हालचालीत नाही. सरकारनं नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात 21 हप्ता जाहीर केला जाऊ शकतो. PM किसान सन्मान निधी योजना. देशातील कोट्यवधी पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेच्या 21 हप्त्याची वाट पाहत आहे. सरकार दिवाळीआधी 2,000 रुपये हप्ता जाहीर करेल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना होती, पण आता 21 हप्ता खात्यात कधी जमा करणार याबाबत सरकारकडून अपडेट काही सांगण्यात येत आलेले नाही. दरम्यान आता असे दिसून येते की सरकार दिवाळीआधी PM किसान पैसे जमा करणार नाही, तर पुढील हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थगित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बिहार विधानसभा निवडणुकी 6 आणि 11 नोव्हेंबर असे 2 टप्प्यात मतदान होणार आहे, तर निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. दरम्यान बिहारमध्ये आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक काळात सरकारला PM किसानचा 21 हप्ता जाहीर करेल नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहेत. दरम्यान तज्ज्ञांचे म्हणजे निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकारने कोणतीही नवीन योजना जाहीर करू शकत नाही, पण मग पूर्वी मंजूर केलेल्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. या राज्यात 21 हप्ता आधीच जाहीर केला. केंद्र सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यामध्ये 21 हप्ता आधीच जाहीर केला. 26 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश शेतकऱ्यांसाठी हा हप्ता जाहीर केला होता. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे देण्यात आले आहे. PM किसान योजनेविषयी. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही 19 फेब्रुवारी 2000 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरित DBTच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये रक्कम 3 समान हप्ते थेट हस्तांतरित केले जाते. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आणि उद्योजनासाठी आर्थिक मदत करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा 20 हप्ता ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आला होता, ज्या सुमारे 7.5 कोटी 7 लाभ मिळालेला आहे. व तसेच या शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्या राज्यात शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नाही अथवा ज्यांचे बँक खाते आधार लिंक केलेले नाही त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केलेले आहे. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.